जय हो भारत का संविधान, जय श्री राम, जय भीम। आज आपल्या समक्ष बोलत असताना एक भारतीय संविधानाचा सामान्यपणे विद्यार्थी म्हणून आज बोलणं गरजेचंच आहे आणि भारतीय संविधानाची सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर काही अपप्रवृत्ती जर पायमल्ली करत असतील, डिस्क्रिमिनेशन करत असतील, तर अशा डिस्क्रिमिनेशन करणाऱ्यांना चाप 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 देण्यासाठी आज जरंगे छोड़ो पत्रकार परिषद आहे। जरंगे छोड़ो पत्रकार परिषद आहे आणि म्हणून मला आज या निमित्तानं सांगायचं आहे की ज्या प्रकारे मनोज जरंगे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांचे शिष्य आहेत का याच्यात मला पडायचं नाही, परंतु मनोज जरंगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहे ते आक्षेपार्ह व्यक्त होणं ही त्याच्या बापाची जहागीरदारी नाही। या देशामध्ये भारतीय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं त्या दिवशी कोणी पाटील म्हणून बोलण्यासाठी किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी कोणी शिल्लक उरलेले नाहीत, कोणी शिल्लक उरलेले नाहीत। त्यामुळं ज्या प्रकारे हीन करून, ज्या प्रकारे अपमान करून, ज्या प्रकारे नीच भाषा वापरून भटक्या विमुक्त असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, भिक्षुकी करणारे आमचे कुडमुडे जोशी ब्राह्मण असतील, कुणाची सुद्धा राईट टू डिग्निटीला हात लावू दिला जाणार नाही। आणि जे असा हात लावण्याचा प्रयत्न करेल मनोज जरंगे सारखा, त्याला कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मला आपल्या माध्यमातून आज दोन प्रश्न उपस्थित करायचे आहेत। मनोज जरंगे हा लाईव्ह येतो एका चॅनलवर आणि लाईव्ह आल्याच्या नंतर मनोज जरंगे काय करतो तर सन्माननीय आमचे, मला जात कोणाची पायाची नाही, उदय ब्राह्मण आहे की नाही मला त्याच्यात पडायचं नाही, उदय ब्राह्मणांसोबत किंवा ओबीसीचा कैवारी आहे की नाही तो त्याची लिबर्टी आहे, सन्माननीय मंत्री उदय सामंतांची। परंतु उदय सामंतांना फोन लागतो आणि तो फोन किती आक्षेपार्ह आहे त्याच्यामध्ये हा मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो। मला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि उदय सामंतांना विचारायचं आहे, ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मराठ्याचे आहेत, जरंगे म्हणतो मराठ्यांचे पुढारी आहेत, आमचं काही देणं घेणं नाही, शिंदे साहेबांनी जन्मभर मराठ्याचं पुढारपण करावं, कारण शिंदे साहेबांना शिवसेनेमधल्या बहुजनांनी ओबीसींनी पुढे नेलं, पण आता त्यांच्या अंगात मराठेपण पुढारपण आला असेल आणि जरंगे जर शिक्का लावत असेल तर ते त्यांना लखलाप। परंतु ज्या प्रकारे मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज एससी असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालतंय का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते, एवढी आग लागते त्या शिंदे साहेबांना धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे। शर्मेनं लाज वाटायला पाहिजे, शर्मेनं लाज वाटायला पाहिजे। उदय सामंतांनी म्हणायला पाहिजेत होतं, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे, हे उदय सामंतांकडून अपेक्षित होतं। परंतु कसं आहे, कान मंत्री आहेत उदय सामंत, कान मंत्री आहेत, जे
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते उदय सामंत बोलतील, नाही बोलले तर मग पुन्हा पुन्हा ती स्टोरी सुरू होते. शिरसाट दीपकेला बोलायला गेला, शिरसाटला काढायची भाषा, उदय सामंत आम्हाला बोलला किंवा आम्ही मतदार ना किंवा भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या एका मित्राला जास्त बोलला तर उदय सामंतची गच्छंतीची भाषा. ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने आम्ही बघत आहोत. हे एंटरटेनमेंट नाही उदय, हे एंटरटेनमेंट नाही. हे एकनाथ शिंदेचा जो पिक्चर आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांचा, त्याचा सेकंड इंटरव्हेलच्या नंतरचा जरंगे पार्ट आहे का, असा सुद्धा मी प्रश्न उपस्थित करतो. उद्या जर मनोज जरंगे जसं बावनकुळे साहेबांना कुळ्या म्हणला, कुळ्याचा अर्थ माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब? तुम्ही ज्या वेळेस काल मी मेसेज उदयला टाकल्याच्या नंतर, उदयचं उत्तर आल्याच्या नंतर ज्या घाई गडबडीने तुम्ही माध्यमांसमोर आलात, म्हणजे बघा, तुम्हाला ओबीसींनी तुम्हाला शिवसेनेत होतात बाळा ठाकरेंच्या त्यावेळेस कोणी मोठं केलंय आत्मपरीक्षण करा. त्या ठाण्यामध्ये मराठे नव्हते, पण आता ठीक आहे. परंतु ज्या प्रकारे तुम्ही व्यक्त झालात, तुम्ही बावनकुळे साहेबांना असं बोललाय, कुळ्या म्हणून अपमान केलाय, मारड्या मांगड्या म्हणल्यासारखं, त्याच्यावर तुम्ही भ्रश शब्द का बोलला नाही? तुमच्या तोंडात मला म्हणायचं नाही आमच्या गुराख्यांच्या भाषेत, शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हा राग आहे, हा राग आहे, ही व्यवस्था आहे, हे ग्रामीण भागातलं अन्याय आहे, जो की माध्यमांसमोर येऊन मला म्हणायचं नाही की गुराख्यांच्या भाषेत माजलेपणाची अवस्था, माजलेपणाची अवस्था आहे. आणि म्हणून तुम्ही जर असं म्हणाला असतात जसं उदयनं म्हणायला पाहिजेत होतं स्टॉप दॅट जरंगे, त्याच प्रकारे तुम्ही म्हणायला पाहिजेत होतं की मनोज जरंगेनं ज्या प्रकारे तुमच्या सहकारी, तुम्हाला भारतीय जनता पक्षामुळे आणि तुम्हाला यांच्यामुळे सामान्य कष्टकऱ्यांमुळे तुम्हाला मिळालेली मतं, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. जरंगे म्हणतो तुम्ही केवळ मराठ्यांमुळे झालात, ह्याचा खुलासा तुम्ही द्यायला घाबरता. जरंगे म्हणतो की माझे आणि शिंदे साहेबांचा खूप त्यांचा लाडोबा आहे. अरे लाडोबा कसा आहे, आम्हाला आमच्याजवळ टेंडरच्या काही कॉपी आहेत, माझ्याकडे सुद्धा काही कॉपी आहेत. मग हे त्या टेंडरमधून की आमचा प्रसाद भेटायला गेला होता म्हणून हे आग लागलेली, हे का दोन बायलर पेटलेत का? मग प्रसादचं बायलर पेटल्यामुळं जरंगे कंपनीमध्ये मग एकनाथ शिंदे साहेब तुमचं बायलर पेटलंय का? मग हे दोन बायलर मधलं भांडण सुरू केलंय का तुम्ही? आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब, ज्या प्रकारे तुम्ही मनोज जरंगे पाटील म्हणालात, त्या तुमच्या वक्तव्यामध्ये बावनकुळे साहेबांचा सार्वजनिक, एका बावनकुळे साहेबांचा नाही, तमाम तेली समाज असेल, ओबीसी समाज असेल, जे कोणी वंचित घटक असतील, त्यांचा सार्वजनिक अपमान केलाय. आणि तुमचा लाडोबा म्हणून तो पुन्हा स्वतःची शेवट करतो. आणि त्या पुढे जाऊन उदय सामंत म्हणतात, तो म्हणतो की 4 जात प्रमाणपत्र. आता हे 4 जे जात प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये ज्या 4 भगिनींना, मग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आहे, जिल्हा परिषद परभणी आहे, अशा आणि काही नगर परिषद आहेत, तिथल्या भगिनींचे जात प्रमाणपत्र रद्द झाले. चूक काय झाली? काहीच चूक नाही, कारण कागदपत्र, पुरावा, त्या जात वंशावळ, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि जर जात प्रमाणपत्र रद्द झाले त्यावर उदय सामंत म्हणतात 100%. बाग भाई उदय, दोस्त है तू, मेरा भाई है तू, मैं कल भी बोला, लेकिन जब कोई आरक्षण के राजनीति में गलती करेगा, गंदगी करेगा, तो हिसाब भारत के संविधान से होगा, ये भूलना मत. और ये एकनाथ शिंदे साहब को भी बताने के लिए मैंने बोला, मैंने कल उनको बताया कि एकनाथ शिंदे साहब को भी बता देना की हे गलत आहे. आणि मला अपेक्षा ही होती की सगळे शिवसेनेचे माणसं म्हणून उद्या संजय शिरसाटला मारड्या म्हणलं, संजय म्हणलं, शिरसाट्या म्हणलं
तर चालणार आहे का तुम्हाला? ही हळूहळू हळूहळू ही बदलत जाणारी भाषा आहे. त्याच्यामुळं ह्या भाषेला कंट्रोल करण्यासाठी, लगाम लावण्यासाठी, कासरा वडण्यासाठी हे मला बोलावं लागतंय. मी नाही बोललं तर बोलल कोण? आणि म्हणून ही व्यवस्थेची भाषा चालणार नाही. माझं असं म्हणणं आहे की जरंग्या, अबे उदय सामंतच काय, एकनाथ शिंदे साहेबच काय, तुला सांगतो नुसते जात प्रमाणपत्र रद्द होत नसतात, तर मराठा समाजातलाच युवक तयार झाला. खोटे जात प्रमाणपत्र खोट्या पुराव्याच्या आधारे मिळवले, त्यासाठी परभणी जिल्ह्यातलाच आमचा दत्ता रेंगे पाटील, ये है मेरा दत्ता रेंगे पाटील, मराठा समाजाचा नेता आहे, युवा नेता आहे. नुसतं जात प्रमाणपत्र रद्द होत नसते. मनोज जरंग्या, तू जर मध्ये आला, तुझ्या भाषेला तुला त्याच प्रकारे उत्तर दिलं जाईल. तू काय कोणी बालेखान लागून घेतला नाहीस. आणि जा शिंदे साहेबांना सांग आणि उदय सामंतांना सांग, काय भारे बांधून घ्यायचे ते भारे बांधून घे म्हणा. अरे मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढता, सामान्यांची आई बहीण काढता, बावनकुळे साहेबांना कुळ्या म्हणता, मारड्या मागड्या म्हणल्यासारखं. माफी मागत नाही, उलट खात्री देता. 100% उदय सामंत, थांबा इथं, 100% उदय सामंत, नुसतं जात प्रमाणपत्र रद्द होत नसते तर गुन्हे दाखल होतील आणि तक्रार मराठा समाजाचे दत्ता रेंगे पाटील देतील. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप करत असताल कॉझी ज्युडिशियल अथॉरिटीमध्ये, अर्ध न्यायिक संस्थेमध्ये, मग एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही आरक्षणाच्या, तुम्ही इतरांच्या धार्मिक कारणांच्या, तुम्ही बौद्ध विहारांच्या मध्ये मध्ये येऊ नका. तुम्ही झोपडपट्ट्या तोडण्याच्या भानगडीत यांना पडू देऊ नका. आधीच लोक तुम्हाला शिंदे टोळी म्हणायला लागलेत. हे तुमचं चालणार नाही. तुम्हाला मी म्हणत नाही अपघातानं तुम्ही मुख्यमंत्री झाले होते, मी म्हणत नाही तुम्ही अपघातानं मुख्यमंत्री झाले होते, परंतु ऍक्सिडेंटली मी म्हणत नाही. तुम्ही मनानं खूप चांगले असाल, परंतु तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे जातीय राजकारण आणलं असेल. पण लक्षात ठेवा, एक गोष्ट फार क्लिअर असते, संविधानाच्या बाबतीमध्ये गडबड केली तर मी म्हणत नाही ऍक्सिडेंटली तुम्ही मोठे झाला होतात, मुख्यमंत्री झाला होतात, उपमुख्यमंत्री सुद्धा आहात, परंतु वायू गतीनं खाली येत असते माणूस. संविधानामध्ये बोट घालायचा प्रयत्न केला तर वायू गतीनं खाली येत असते. मला आज एक गोष्ट आठवते. आम्ही कसं आहे, आम्ही गुराखी साहित्यातले माणसं आहेत आणि गुराखी साहित्यामध्ये ना, मग तुम्हाला सांगू का, आम्ही एक गाणं आहे, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला. शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला, इकडून तिकडे जाते. इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे, वात्र टीका. आणि संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही. येणाऱ्या मंगळवारी, कॅबिनेट मंगळवारी असते ना, येणाऱ्या मंगळवारी उदय सामंत, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही म्हणला 100% मंगळवारी कॅबिनेटमध्ये मनोज जरंगेनं बावनकुळे साहेब, सन्माननीय समाजाचे पुढारी यांना ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त केलाय, नीच संबोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याबाबत कॅबिनेटमध्ये ठराव आला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सूचक असले पाहिजे, नाहीतर तुमच्या ब्लड मधलं DNA तपासलं जाईल आणि वैचारिक DNA, आणि त्याच्यावर मंगळवार नंतर खुली प्रेस घेतली जाईल. आणि ती प्रेस घेताना कोणाला सोडणार नाही. आता
कोणाची सुटका नाही आता. हा एकनाथ शिंदे साहेब काय सुटका नाही आता. बस झालं. कल्याणचं बुद्ध विहार बस झालं. नाशिकचे गरिबांचे झोपडे बस झालं. तुम्हाला सांगतो जरंगेचे टेंडरच्या कॉपीज आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय मनोज जरंगेचा हा राग आहे ना, हा रेती उपशाशी संबंधित सुद्धा आहे. रेतीचा उपसा मनोज जरंगेला काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल वाळू बनवण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते नको आहे असं मला वाटतंय. कारण त्याच्यातून ना लय हायवे चालतात. दुसरी गोष्ट माझ्याकडे टेंडर आहेत. मी उदय सामंतांना काल मेसेजमध्ये टेंडरचं स्वरूप सांगितलं. पण हे सगळं अत्यंत बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मनोज जरंगे ह्या व्यक्तीच्या बाबतीत कॅबिनेटमध्ये निषेधाचा ठराव आला पाहिजे. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आलंच पाहिजे. ह्याला उद्धव ठाकरेचा गट, याला म्हणजे हे आमच्या भारतीय जनता पक्षाचा गट, किंवा याला काँग्रेसवाल्यांचा गट, किंवा याला राष्ट्रवादीवाल्यांचा गट, हे कोणत्याही पक्षाचं गटातटाच्या राजकारणातून पाहिलं गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून मनोज जरंगेच्या बाबतीत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आलं पाहिजे. त्याला ह्या कारणासाठी शिक्षा ठोठावून त्याला लॉकअपमध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आज मी सार्वजनिकपणे जयश्री पाटील ह्या स्वतः दत्ता रेंगे पाटील सोबत जातील आणि जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नुसतं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं नाही तर ओबीसी संबंधितांना घेऊन पोलीस ठाण्यामध्ये जे कोणी प्रेशर करायचा प्रयत्न करत असेल, कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ह्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या बाबी अंतर्भूत केल्यात, ज्या बाबी सांगितल्यात, त्याच्या बाहेर जाता येणार नाही. हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हे गरिबांसाठी जर म्हणत होता मनोज जरंग्या, गरिबाच्या लेकरासाठी, अबे तू गरिबाच्या लेकरासाठी नाही बे, जिल्हा परिषद आणि नगर परिषद म्हणजे राजकारणातल्या बाबतीसाठी आहेस. आणि त्या पुढे जाऊन मला तर असं वाटतं आमच्या सत्तेतले सुद्धा म्हणजे बावनकुळे साहेब सारखे मंत्री नकोत म्हणून काही मराठा याच्यामध्ये या कुभांडामध्ये आहेत का हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त होत होता, मराठा मंत्र्यांची नावं घेत होता, मग महसूल विभाग अदरद्यान मराठा चालवू शकत नाहीत म्हणून हे सगळं दुसरं कुभांड आहे का? म्हणून मी म्हणलं इंटरव्हेलच्या नंतरचा हा पिक्चर आहे का? एकनाथ शिंदे साहेब इंटरव्हेलच्या नंतरचा हा पिक्चर आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं हे आहे की हे गरिबांसाठी नाही, हे नुसतं बोलबच्चन आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो परभणीमध्ये जे जात प्रमाणपत्र देण्यात आलं, जात वैधता प्रमाणपत्र, काय नाव आहे त्या माणसाचं? संग्राम प्रताप जामकर. शासनाचा निर्णय ओबीसी जर आरक्षण हे फक्त 8 लाखाची मर्यादा अगोदर दाखवावी लागते, त्याच्यानंतर ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकतंय. हा संग्राम प्रताप जामकर ह्याचा बाप कोण होता? जिल्हा परिषद सदस्य. यांचे आजोबा मंत्री होते. कोणत्या पक्षात होते? काँग्रेसचे मंत्री. यांच्याकडे किती पिक्चरचे थिएटर आहेत? 2 थिएटर आहेत. गंगाखेडला होता 3 आहे टोटल. 3 पिक्चरचे थिएटर. साधारणतः जमीन किती आहे? 100-150 एकरच्या वर. आता मला सांगा ह्या जीआर प्रमाणे हे मला सांगा 8 लाखाची मर्यादा आहे. जात वैधता प्रमाणपत्र कुणाला मिळालंय? काय नाव त्याचं? संग्राम प्रताप जामकर. आता हे जर गरिबांसाठीचं आरक्षणाचं राजकारण नसून हे ओबीसी खऱ्या मागासवर्गीय ओबीसी समाजावर एका प्रकारे अन्याय आहे. आणि बावनकुळे साहेबांनी राजरोसपणे या मनोज जरंगेला असं वाटतंय की जसा धंदा करतात व्यापार करतात त्या प्रकारे प्रमाणपत्र वाटप होऊ द्यावेत आणि लखलाभ होऊ द्यावं. असं लखलाभ होऊ दिलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, मनोज जरंगेचा निषेध करतो.